शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा एक मराठी गाणं घेऊन आपण आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं, म्हणजे त्यांच्यावरती लिहिलं गेलेलं आत्ताच्या काळातलं गाणं आणि खूपच उत्तम गाणं, जे गाता गाता मलाही काटा येतो अंगावर, तुम्हाला ऐकताना काटा येत असेल 100%. आणि तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केले म्हणजे हे तुमचं आवडतं गाणं आहे हेही मला कळलेलं आहे. सो हे गाणं आज आपण गिटारवर शिकण्याचा प्रयत्न करूया. ओरिजिनल गाणं आहे ते डी मेजर या कॉर्डमध्ये. आदर्श शिंदे सरांनी जे गायलेलं आहे, अमित राज सरांनी कंपोज केलेलं आहे उत्तम गाणं, ते डी मेजर या रूट कॉर्डमध्ये आहे ओरिजिनल. शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार. हा ओरिजिनल कॉर्ड आहे. तुम्हाला कळलं असेल की मला एकदम ताणून गावं लागतंय, शिरा ताणून. सो माझ्यासाठी पण हे हाय स्केल आहे, कारण आदर्श शिंदे सरांनी गायलेलं गाणं आहे. खूपच कमाल गायलेलं गाणं आहे आणि जे ऐकता ऐकता खरंच गहिवरून येतं, काटा येतो अंगावर. आणि ते जे पुढचं अंतर आहे, श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी. हा जो पोर्शन आहे तो तर म्हणजे एकदमच खूपच तुफान गायलेत. मला आत्ताही गाताना पण ते एकदम शब्द असे काय म्हणतात, घुसणारे शब्द आहेत, काळजात घुसणारे शब्द लिहिले गेलेत. आणि जे लिहिलेत त्यांचं नावही फार महत्त्वाचं आहे, घेतलंच गेलं पाहिजे. अमित राज सरांचं कंपोजिशन आहे, आपल्याला माहीतच आहे. आदर्श शिंदे सरांनी गायलेलं आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण जे लिरिक्स रिटर्न बाय आहेत, आय थिंक माझ्या मते जितेंद्र जोशी सरांनी लिहिलं आहे का, अमित राज लिरिक्स बाय क्षितिज पटवर्धनजी फारच कमाल शब्द लिहिलेत. आणि जे अनेक वर्षांनी पण हे गाणं ऐकल्यावर काटा येणार अंगावर, हे असे शब्द आहेत. तर आपण आता गाण्याकडे वळूयात. तुम्हाला मी सांगितलं ओरिजिनल गाणं जे आहे ते डी मेजरला आहे, थोडं वर जातं, ते हायस्केल जातं. सो आपण जे सुरुवातीला गायलो इंट्रोमध्ये तुम्ही जे पाहिलं ते सी मेजर या रूट कॉर्डला, जे फोटोज तुम्ही आत्ता स्क्रीनवरती गिटार कॉर्ड्सचे बघतायत ते हे जे सगळे आहेत 1, 2 आणि 3, हे 3 महत्त्वाचे कॉर्ड्स आहेत आजच्या गाण्यातले. या 3 कॉर्ड्सवरती खरं तर गाणं सेट होऊ शकतं, पण हे सोडून अजून काही इम्पॉर्टंट कॉर्ड्स आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. सगळे सिम्पल कॉर्ड्स आहेत. आपण ओपन कॉर्ड्सच वाजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एफ मेजर आणि एफ मायनर हा फक्त एक तुम्हाला त्रास देऊ शकतो. हा खरं तर जो तिसरा फोटो आहे इकडे, हा एफ मायनरचा आहे, पण तो एफ मायनर अंतऱ्यामध्ये वाजतो. म्हणजे अंतऱ्यामध्ये म्हणजे कुठे, तर श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी
एकदा माझ्या उषाला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. गाणं खूप कठीण आहे, मलाही गायला कठीण जाते. पण हा जो एफ मायनर होता तो कुठे होता तर अंतऱ्यामध्ये. तोपर्यंत म्हणजे मुखडा पोर्शन जो आहे, शोधू कुठार धावू कसार, मीच स्वतःला पाहू कसार. ह्याच्यात तुम्हाला थोडे ओपन कॉर्ड्सच वाजवायचे आहेत. त्याच्यासाठी काही बार कॉर्ड जमलेच पाहिजेत असं काही नाही. मी तुम्हाला ओपन कॉर्ड कसे वाजवायचे ते दाखवतो. गाण्याचा जो स्ट्रमिंग पॅटर्न आहे, आज मी असं खाली वाकून काय, कारण तुम्हाला स्ट्रमिंग नीट दिसावं म्हणून. दिसतंय का तुम्हाला स्ट्रमिंग दिसतंय? स्ट्रमिंग नीट दिसलं तर माझा आवाज ऐकून येणार. ओके, सो आवाज ऐकण्यासाठी मी पुढे येतो आणि थोडा खाली वागतो. सो आता 7-8 रिदम पॅटर्न आहे या गाण्याचा. म्हणजे काय, अमित राज सरांचा आवडता रिदम पॅटर्न आहे हा. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. म्हणजे 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि मग 3 4 3 4चा आपण असा त्याला कन्वर्ट करतो. 3 आणि 4 7, 7/8 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 असं आपण म्हणतो त्याला. मी म्हणताना कसं म्हणतो 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 म्हणजे 3 आणि 4 असे वेगवेगळे करून त्याचे 7च भाग होणार आहेत. सो ह्या 7-8 म्हणजे 7/8 या रिदम पॅटर्नचं हे गाणं आहे. 7-8 रिदम पॅटर्न. दीपचंदी नावाचा जो ताल तुम्हाला माहिती असेल, धिंग दा धिंग तांग तिन ता तिन तिन ता धिंग दा धिंग धिंग ता, तो दीपचंदी तालातलं हे गाणं आहे. आणि अमितराज सरांची बरीचशी गाणी याच तालामध्ये आहेत. जसं की मन धागा धागा हे आपण गाणं पाहिलेलं आहे, या चॅनलवरती अवेलेबल आहे. ते कसं वाजवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या, हा जो पॅटर्न आहे, आता तेच गाणं गायला लागेल मी नाही तर डायरेक्ट. तर हा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्येच हे गाणं आहे. शोधू कुठार धावू कसार, मीच स्वतःला पाहू कसार. कळलं तुम्हाला? अंदाज आला मी काय काय वाजवलं? सी मेजर, ए मायनर, एफ मेजर. ॲक्च्युली एफ मेजर जो दुसरा फोटो तुम्हाला इथे दिसतोय बघा, हा जो आहे हा तो एफ मेजरचा आहे, जो बार कॉर्डमध्ये खरं तर असा वाजवला जातो. जसं तुम्ही ई मेजर पकडाल, त्या ई मेजरला एक फ्रेट खाली आणायचं आणि इथे बार कॉर्ड पकडायचा, पूर्ण बार. आता तुम्ही हळूहळू ॲडव्हान्स लेवलला जायला हवं. जे जे माझे बिगिनर मित्र आहेत त्यांनी बार कॉर्ड सुरू करा वाजवायला, प्रयत्न करत राहा. ह्या बोटांनी, सगळ्या बोटांनी प्रेशर क्रिएट करून तुम्हाला प्रत्येक स्ट्रिंग दाबायची आहे. माहिती आहे त्रास होतो, सुरुवातीला प्रचंड त्रास होतो, मनगट दुखतं, बोटं दुखतात. बोटांची टिप तर माझे एकदम नंब झाले आहेत, म्हणजे त्याला काही सेन्सेशनच नाही आहेत आता या बोटांच्या टिप्सना. पण जो साऊंड क्रिएट होतो आहे तो खूप कमालीचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रयत्न, मेहनत करावीच लागणार आहे. आणि आज माझे केस पण अस्ताव्यस्त आहेत, कारण मी ऑलरेडी आज एक 3.5 तासाची लाईव्ह स्ट्रीम केली आपल्या मेन चॅनलवरती. फारच मजा आली आजची लाईव्ह स्ट्रीम करताना. तर ती तुम्ही बघायची असेल, तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम्स माझ्या बघायच्या असतील तर मेन चॅनलला सबस्क्राईब करा. आशिष गाडे एंटरटेनमेंट नावाचं चॅनल आहे. सो आता आपण गाण्याकडे बोलूयात. तुम्हाला सांगितलं मी सी मेजर, ए मायनर, हा एफ मेजर आहे बार कॉर्डमधला, आणि हा बार कॉर्डमधला जी मेजर आहे. तो तुम्हाला वाजवता येत नसेल तर तुम्ही जी मेजर हा ओपन कॉर्डमधला असा वाजवू शकता. ओपन कॉर्ड इम्पॉर्टंट, तुम्हाला येतच असतील, म्हणजे महत्त्वाचाच आहे तो, सुरुवातीला शिकताच तुम्ही. सो शोधू कुठार धावू कसार, मीच स्वतःला पाहू कसार. इथपर्यंत तुम्ही सी आणि ए मायनर हे दोनच कॉर्ड वाजवू शकता. शोधू कुठार धावू कसार, सी मेजर, मीच स्वतःला, ए मायनर, शोधू कुठार, परत सी मेजर. आता ह्या मावळ्यातून मावळून तू. आता यासाठी तुम्हाला हा डी मेजर जो तुम्हाला मी दाखवतो इथे कुठेतरी, डी मेजर मी लपवून ठेवलेला आहे. लपवून नाही म्हणजे नीट ठेवला आहे, पण तो कुठे आहे मी तुम्हाला दाखवतो. इथे कुठेतरी डी मेजर आहे आपल्याकडे.
हाही नाही, हा डी मेजर, येस हा डी मेजर आहे. सो ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र. सो इथे तुमचा डी मेजर हा एक वेगळा कॉर्ड येतो इथे. म्हणजे हा खरं तर सी मेजरची फॅमिली काय, तर सी मेजर, ए मायनर, एफ मेजर आणि जी मेजर ही सी मेजरची फॅमिली आहे. ही तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी, जे गिटार शिकतात त्यांना माहिती असेल. सो ती फॅमिली सोडून एक डी मेजर हा एक वेगळा कॉर्ड या गाण्यात येतो, जो कुठे येतो, ह्या मावळ्यातून या पोर्शनला येतो. म्हणजे ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र. माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. आता मी इथे एफ आणि जी वाजवला, सी मेजर, ए मायनर, एफ आणि जी हे पूर्ण वाजवलं. म्हणजे काय काय झालं, पहिल्यापासून परत एकदा गाऊन दाखवतो. शोधू कुठर. आता मी शोधू कुठ असं का गातोय, कारण गाण्याचं जर बायफर्केट जर नाही केलं तर तुम्हाला कळणार नाही. शोधू कुठर ही हरकतच आहे. शोधू कुठर 7-8 रिदम पॅटर्नला बसवण्यासाठी त्यांनी शोधू कुठर टाक 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 टाक. शोधू कुठर, शोधू कुठर म्हणजे शोधू कुठर. धावू कसर म्हणजे धावू हे दोन शब्द आहेत, पण धावू कसर असं केलं त्यांनी. धावू, धावू, शोधू, शोधू कुठर. असे 7/8 हा जो रिदम पॅटर्न त्याला बसवण्यासाठी शोधू कुठर, धावू कसर असं त्यांनी ते मस्त त्याला ॲडजस्ट केलेलं आहे छान पद्धतीने. शब्दाचा अर्थ पण बाहेर आलाय त्याच्यात, असं नाही आहे की शब्द मारला गेलाय, काही नाही. तर शोधू कुठर, धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र. आता ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र असं तुम्ही एफ मेजर वाजवू शकता. या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र. माझ्या राजार म्हणजे एफ आणि सी असे दोन कॉर्ड वाजवू शकता. या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र असं एफ आणि सी मध्ये कन्वर्ट करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करीन की गाण्यावर जर तुम्ही फोकस करणार असाल, गाणं गाता गाता वाजवायचं असेल, तर तुम्ही डायरेक्ट सी वाजवलं तरी चालेल. ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला र. माझ्या राजार, आता इथून तुमचं हाय स्केल आहे. माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. तुम्हाला कळलेलं आहे 7/8चा रिदम पॅटर्न कळलेला आहे. खाली वाकून वाकून माझी मान दुखायला लागली. सो तुम्हाला आता एक 7/8चा रिदम कळला. तुम्हाला पहिल्या मुखड्याचा सगळा जो मुखडा पोर्शन होता त्याचं कॉर्डिंग पण कळलं. गाणं गाण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो पटकन. सुरुवात जी एकदम सुरुवातीला मी इंट्रो वाजवला होता तो काही वाजवू शकता तुम्ही 7/8 रिदम पॅटर्न मध्ये. टंग 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 टंग. शोधू कुठर असं करून तुम्ही सुरू करू शकता. सो इंट्रोमध्ये तुम्हाला जे वाजवायचे ते फक्त 7/8च्या रिदम पॅटर्नमध्ये 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 असं करून तुम्ही इंट्रो वाजवू शकता. आता पुढे जो अंतरा पोर्शन आहे थोडी
ठीक आहे. आता अंतऱ्याकडे आपण बोलूयात. अंतरा जो आहे तो सुरू होतो, श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी. सुंदर लिहिलंय, क्षितिज पटवर्धन, कमाल. तर श्वास हे गहाण सी मेजर बदलले, एफ मेजर, एफ मायनर, इथे एफ मायनर कॉर्ड आलाय, मी मगाशी पण सांगितलं होतं. बदलले किती जन्म मी, सेम, पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी, डोळे मिटून घेतो. आता इथे तुम्ही ए मायनर न वाजवता एफ मायनर, बस सी आणि एफ मायनर हे दोनच कॉर्ड वाजवू शकता. म्हणजे डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. इथून पुढे तुम्हाला सांगितलेलंच आहे. सो हे श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी, एफ मायनर, पायाची वहाण सी मेजर, होऊ दे रे एकदा तरी, एफ मायनर, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, एफ मायनर, डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. आता मांडी मांडी तुझी देखदा, इथे कसं आहे तुम्हाला सांगू का, तर मांडी तुझी देखदा, तुम्ही इथे जी मेजर वाजवू शकता किंवा एफ मेजर पण वाजवू शकता. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो, मांडी तुझी, इथे हा एफ मेजर नाही, मांडी तुझी देखदा. डी मेजर तर नक्कीच वाजतो. मांडी मांडी, इथे सी मेजर वाजवा, सगळ्यात बेस्ट वे. मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र, उशाला र. किंवा ॲक्च्युली या कॉर्ड फॅमिलीतलं तुम्ही काही वाजवलं, सी एफ जी पैकी काही वाजवलं, शेवटी तर चालणार आहे, कारण तुम्हाला उचलायचं आहे सी मेजरनेच, माझ्या राजा र. सो तुम्हाला जे इनोव्हेटिव्ह काही करावंसं वाटतं, क्रिएटिव्ह काही करावंसं वाटतं, तर सी एफ जी मध्ये तुम्ही खेळू शकता. पण त्याच्या आधी मांडी तुझीला डी मेजर वाजणार आहे कन्फर्म, जसं आपण वरती पण वाजवलं होतं. शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर, ह्या मावळ्यातून मावळून तू, इथे जसं डी मेजर वाजवलं तसं सेम टू सेम. मांडी तुझी देखदा माझ्या उशाला र, माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. आज पूर्ण गाणं सांगण्याचा प्रयत्न केला, शिकवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ते या चॅनलवरचे बेस्ट व्हिडिओज येणार आहेत, अजून दिसत नसतील कदाचित, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा या चॅनलला. आणि तुम्हाला जर मला अजून मदत करायची असेल तर खाली इथे तुम्हाला एकदम खालच्या साईडला एक नंबर दिसतोय, त्यावरून तुम्ही मला हेल्प सपोर्ट करू शकता. जर करायची इच्छा असेल तर नक्की करा. आता तुम्हाला जे व्हिडिओज दिसत आहेत पेजवरती ते या चॅनलवरचे बेस्ट व्हिडिओज आहेत. 2 चॅनल्स दिसत आहेत. आत्ताचं जे चॅनल ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओज बघताय ते एक आहे वरती, आणि खाली हे मेन चॅनल आहे आशिष गाडे एंटरटेनमेंट, त्यालाही सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा तुमच्या मराठी मित्रांसोबत ज्यांना हे गाणं शिकण्याची इच्छा आहे, आणि सपोर्ट कायम असू द्यात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.